माझी सावली हरवली. मी रस्त्याच्या मधोमध थांबले होते. रात्रीचे 12 वाजून गेले होते. आकाशातही पावसाच्या थेंबाने रडत होतं. अंगाला थंडगार वारा झोंबत होता. गाड्यांचा हॉर्नचा आवाज कानापर्यंत पोचूनही मला ऐकू येत नव्हता. हातात एक चिठ्ठी, डोळ्यात अनावर झालेले अश्रू, ओठांवर हुंदके अशी अवस्था घेऊन त्या चौफुलीच्या मधोमध मी थांबलेले होते. डोळ्यांना अतांक दुःख न पेलवल्यामुळे माझे अश्रूही डोळ्यात थांबले नाही. फक्त एकच विचार मनात चालू होता. का? आज त्यांनी देह सोडला. पावसाच्या थेंबामुळे हातातल्या त्या पत्रावरील अक्षरांची शाई पुसत होती. पण माझं मन मात्र त्यांच्या आठवणीत रेंगाळत होतं. त्यांच्या येण्यानं सुखाचा स्पर्श झाला. पण आज 24 तासात काय घडलं माझ्यासोबत? ते सत्य की असत्य? ते वास्तव की स्वप्न? काही समजत नव्हतं. मी स्तब्ध होते. गाड्या माझ्या जवळून जात होत्या, तरी मला कशाचंच भान नव्हतं. माझ्या प्रेमाचा प्रवास माझ्या डोळ्याभोवती फिरत होता. आताही त्याचा तो स्पर्श माझ्या देहाला नकळत होत होता. का? त्याने कशाला मरण घेतलं? मरण घेणं एवढं सोपं असतं का? सर्व प्रश्न मरणाने संपतो का? एकदा बोलला असता तर सर्व काही ठीक केलं असतं ना? ती आपली पहिली भेट आजही माझ्या लक्षात आहे. डोळ्यात अश्रू घेऊन बसच्या एका कोपऱ्यात मी बसलेली होती. तू अचानक जवळ आला आणि माझ्याकडे बघत बोलला, ठीक आहेस तू? आणि मी डोळ्यातील अश्रू पुसून तुझ्याकडे बघितलं. तेव्हा मी झालेली आपली पहिली नजर आणि त्या नजरेने मला दिलेला आधार, सगळं आठवते मला. आणि मी कोमेजलेल्या स्वरात बोलले, मी ठीक आहे असे म्हणून खिडकीच्या बाहेर आकाशात बघत होते. मी न बोलता ते तू माझ्याकडे बघत मला बोलला, ते आकाश आहे आणि ते उडणारे पक्षी आहेत. मी तुझ्याकडे बघत म्हणाली, माहीत आहे मला. हो ना, किती विचित्र गोष्ट आहे ना? तू बोलला, यात काय विचित्र? मी लगेच प्रत्युत्तर केलं, सांगतो थांब. एका पक्षासाठी सर्व आकाशाचं असतं, पण सर्व आकाश त्याचं असूनही रात्र मावळताच तो त्याच्या घरट्याला परत जातो. आणि आपण माणसं थोडा प्रॉब्लेम झाला की लगेच घर सोडतो, फक्त स्वातंत्र्यासाठी. हे पण विसरून जातो की कुटुंब हेच आपलं खरं जग होतं. तू बोलतच होता. तेवढ्यात कंडक्टरने बेल वाजवली आणि तुझा स्टॉप आला. तू बाय, टेक केअर असं बोलून तिथून निघून गेला. मात्र तुझे बोल अजूनही माझ्या कानात घुमत होते. आईवडिलांच्या भांडणाने कंटाळून वैतागून मी त्याच बसमध्ये बसले होते आणि परत कधीही घरी जाणार नाही असा ठाम निश्चय करून मी रडत होते. पण तू कळत मला सांगून गेला की घरी जा, कोणीतरी वाट बघतोय. आताही तुझा एक शब्द माझ्या मनाशी खेळत आहे. घरी जाण्याचा एकमेव कारण होता तो. तू माझ्या आयुष्यातील सावली होऊन गेला होता. आपली भेट परत झाली ते माझ्या ऑफिसजवळ. तू माझ्यासोबत काम करत होता. परत त्या भेटीमुळे मला तुझ्यावर प्रेम झालं आणि हे प्रेम तुलाही माझ्यावर होतं. आपलं हे प्रेम पुढे वाढतच गेलं. ते तासनतास फोनवरती गप्पा मारणे, सोबत फिरणे आणि तुझे माझ्यासोबत सगळे सुख-दुःख वाटून घेणे. दिवसाची रात्र कधी व्हायची कळत नव्हते. आपण पुढच्या भविष्याचे स्वप्न रंगवत होतो की लग्नानंतर हे करायचं, लग्नानंतर ते करायचं. पण आज सकाळी मी उठल्यावर माझा फोन घेतला तुझ्या सुप्रभात मेसेजने वाचण्यासाठी, पण आज तुझा एकही रिप्लाय नाही, मेसेज नाही आला. तुला मी 10-12 कॉल पण केले, पण तू कॉलही उचलला नाही. मी घाबरले आणि स्कूटी घेऊन तुझ्या घराकडे वळाले. तुझ्या घरच्या अवतीभोवती खूप लोकांची गर्दी केली होती. रडण्याचा आवाज येत होता. कोणी दादा तर कोणी राम म्हणून अश्रू घोळत होते. त्या गर्दीतल्या लोटालोटात मी पुढे आले. बघितलं तर तुझा देह पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला होता. मला काही समजले नाही. माझं आयुष्य एका सेकंदात तिथेच थांबून गेलं. मी तुझ्याजवळ आले. काही बोलले नाही, काही समजत नव्हतं, पण डोळ्यांना मात्र सगळं कळत होतं. म्हणून तर डोळ्यांनी अश्रू बाहेर काढले होते. गर्दीतल्या लोकांच्या कुजबुजण्यावरून असे समजले की तू तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी लोन घेतलं होतं आणि ते कर्ज फेडू शकला नाही, म्हणून तू आत्महत्या केली. तू इन्शुरन्स काढून तुझ्या कुटुंबाचा तर उद्धार केला, मात्र मी माझं डोकं तुझ्या खांद्यावर ठेवून दुःखाचे अश्रू ओघळत असताना एकाने मला एक पत्र हातात आणून दिलं. त्यात लिहिलं होतं, माया, काळजी घे आणि झालं तर मला माफ कर. शेवटचं बोलणं झालं नाही, पण आता जगायला नाही तर मरायला अर्थ आहे.
मी तुला काही सांगू शकलो नाही, माफ कर मला. आणि या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी मी तुझाच होईन. आई वडिलांची काळजी घे. ते पत्र घेऊन मी तिथून उठली आणि चालत चालत कुठे आली माहीत नाही. माझ्या आयुष्यात सावलीप्रमाणे होता तो आणि अजय. आज ती सावली गेली. मला काहीच कळत नाहीये काय घडतंय, कसं घडलं. एवढाच प्रश्न घेऊन मी ओरडले आणि किंचाळले. पावसाचे थेंब माझ्यावर पडत होते. तेही माझ्यासोबत रडत आहेत. मी गुडघ्यावर बसून आकाशाकडे बघत ओरडले, राम. एकच आवाजात कानात घुमत होता. तो आवाज तुझाच होता. ते पत्र घट्ट हाताने पकडून डोळे मी घट्ट मिटले. अचानक एका गाडीने मला उडवलं आणि माझा देह त्या रस्त्यावर पडले. रक्त वाहत होतं. श्वासाने देहाची साथ सोडली होती. लोकांची गर्दी वाढली. त्यातील कोणी बोलले की मी मेले आहे. पण त्यांना काय माहिती, मी तर केव्हाच मेले होते, जेव्हा तुला पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले बघितले होते. सकाळीच आता माझ्या डोळ्याच्या पापण्या मिटल्या होत्या, पण त्यात चेहरा तुझा अजूनही होता. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.